नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आजच स्पेशली लेक्चर असेल फक्त आणि फक्त कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी। कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी ज्या 400 प्लस जागा 400 म्हणजे 450च्या जवळपास जागा ज्या सुटल्या आहेत या जागांबद्दलचं आपण ऑलरेडी सगळी माहिती घेणार आहोत। ही जाहिरात ऑलरेडी सुटलेली आहे। जवळपास 4-5 दिवसा पहिले फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। अजूनही फॉर्म भरण्यासाठी बरेचसे दिवस शिल्लक आहेत। तर माझ्याकडून ही जाहिरात सांगायची बाकी होती कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी, ती आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जाहिरात एज नुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे। क्वालिफिकेशन तर तुम्हाला क्लिअर झालं असेल की कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी हे फॉर्म आहेत, म्हणजेच बीकॉम किंवा एमकॉम झालेले विद्यार्थी या पोस्टला एलिजिबल करतात। मग सर हे सुरुवातीचे काही वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल आणि नंतर गव्हर्नमेंट असेल का, या सगळ्या गोष्टी, ह्याला एक्झाम कशी असेल, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे आणि कोणत्या पद्धतीने एक्झामचं पॅटर्न असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर आजच्या सेशनमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत। ओके, आणि विशेष गोष्ट सुरुवातीला सांगून ठेवतो मित्रांनो, यामध्ये कॉमर्सच्या रिलेटेड सब्जेक्ट असणार आहे या परीक्षेमध्ये। ओके, त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात ह्याच्यामध्ये, या पूर्ण बॅच ह्याच्यामध्ये। तर जे विद्यार्थी तयारी करत आहेत स्पर्धा परीक्षेची त्यांच्यासाठी आपल्या वेगवेगळ्या बॅचेस स्टार्ट आहेत, जसं की रेल्वे डिपार्टमेंटची रेल्वे भरतीची बॅच चालू आहे। ओके, काही सरळ सेवेच्या बॅचेस असतात, काही कॉम्बो बॅचेस असतात, म्हणजे रेल्वे प्लस सरळ सेवा यांची एकत्र तयार करण्यासाठी ही बॅचेस आहेत। ओके, ह्या सगळ्या बॅचेसची बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन कॉर्नरमध्ये जो नंबर दिसतोय तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही मिळवू शकता। डन, चलो जाऊयात मेन ऍडव्हर्टाइजमेंट कडे। सॉरी, मी 450 म्हणत होतो, 450 पेक्षा जास्त जागा या डिपार्टमेंटच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। टोटल वॅकन्सी जे आहेत हे आहेत टोटल वॅकन्सी 400, टोटल वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळत आहेत 468 वॅकन्सी आहेत। या टोटल किती? 468, 468। आणि ह्या सगळ्या वॅकन्सीवर फक्त आणि फक्त कोणाचा अधिकार आहे तर कॉमर्स डिपार्टमेंट मधून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांचा या 468 जागांवरती अधिकार असलेला दिसून येतो। ओके, याच्यामध्ये मित्रांनो बाकीचे सुद्धा पोस्ट आहेत, त्या पण पोस्ट आणि कॅटेगरी वाईज जागा आपल्याला पाहायला मिळतात। ओके, ही पोस्टचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणून। एससी कॅटेगरीसाठी 78 वॅकन्सी आहेत, एसटी कॅटेगरीसाठी 47, पुन्हा व्हीजे ए साठी 14, एनटीबी साठी 7, एनटीसी साठी 18, एनटीडी साठी 17, एसबीसी साठी 4, ओबीसी साठी 116, ईडब्ल्यूएस साठी 71 आणि ओपन साठी 102, अशा टोटल 468 जागासाठी ही जाहिरात मित्रांनो निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। 29/12 या ठिकाणी डेटचं हे सगळं दिसत आहे। ओके, फॉर्म भरण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले तर कृपया लवकरात लवकर फॉर्म तुम्ही भरून घेणं गरजेचं असणार आहे। ओके, आता बाकीचं सगळं डिटेल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सुद्धा यांनी सांगितलेलं आहे। ओके, याच्यामध्ये अनाथसाठी 5 जागा सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। राईट, चलो सर, ठीक आहे, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एज लिमिट। ओके, एज लिमिट ग्रुप 3 ची आहे आणि एज लिमिट मित्रांनो इथं 30 वर्षाचं एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 30 वर्षापर्यंत आपल्याला याचे मित्रांनो फॉर्म भरता येऊ शकतात। डन, कॉमर्स वाले सगळे विद्यार्थी, माझं सुद्धा कॉमर्स झालंय, सायन्स पण झालंय। ओके, कॉमर्स ग्रॅज्युएट पोरग 100% जर जिद्दीनं अभ्यास केलं तर कोणती ना कोणती पोस्ट मिळू शकते, कारण कॉमर्स वाल्यांमध्ये थोडीशी चिकाटी जास्त असते असं म्हणलं तरी चालेल, है ना। कोणती तरी परिस्थिती आडवी येते आणि त्यामुळे आपण मोस्ट ऑफ ठिकाणी असे पाहायला मिळतं की काहीतरी परिस्थिती आडवी आल्यामुळे आपण कॉमर्स मधून पटकन काहीतरी जॉब हातात भेटावं, कुठंतरी अकाउंटंट म्हणून कामाला लागावं आणि इन्कम सोर्स जनरेट व्हावा, यासाठी बरेचसे विद्यार्थी कॉमर्स करत असलेलं पाहायला मिळतात। ओके, त्यातलाच मी पण एक होतो। लवकरात लवकर डिग्री नंतर कुठंतरी जॉब हाताला भेटावा यासाठी आपण कॉमर्स करत होतो। राईट, टॅलेंट असून सुद्धा आपण कॉमर्सकडे एवढ्याच गोष्टीसाठी घुसतो की बाबा आपल्याला पटकन काहीतरी जॉब भेटावा। बरोबर, परिस्थितीमुळे आपण त्या गोष्टी स्वीकारतो, पण कधी कधी असं जीवनामध्ये एखादा चान्स येतो ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मधल्या बऱ्याचशा जागा आपण कॉमर्स वाले भरू शकतो। बरोबर, मग त्याच्यामध्ये ह्याच्या आधीचं नगर परिषदेमधल्या ज्या लेखाच्या जागा होत्या त्या पण वॅकन्सी पाहिल्या होत्या आपण। आता त्यानंतर ह्या पण वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळत आहेत। 468 म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या वॅकन्सी आहेत आणि प्रॉपर जर कॉमर्सवर फोकस केलं तर 100% जागा इथं तुमचं पोस्ट जे आहे ती निघू शकते। ह्याची एज लिमिट आहे, रिलॅक्सेशन पाहून घ्या, 5 year फॉर द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लासेस इन्क्लुडिंग ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट। ओके, 5 वर्षाचं त्या ठिकाणी तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी एज रिलॅक्सेशन असलेलं आपल्याला दिसून येतं। ओबीसी म्हणण्यापेक्षा बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लास म्हणले डायरेक्टली। ओके, आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी यांच्यासाठी 5 वर्षाचं म्हणजे 35 वर्षापर्यंत ह्याचे तुम्ही फॉर्म जे आहेत हे फॉर्म भरू शकतात। ओके, द अप्पर एज लिमिट फॉर एक्स सर्व्हिसमॅन रिलॅक्सेबल अप टू 45 year, राईट। अप्पर एज लिमिट फॉर इथं कटलाय थोडंसं बा,
स्पोर्ट्स वाल्यांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितले पर्सन विथ डिसॅबिलिटीज 45 इयर पर्यंत आहे. ऑर्फनसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. ओके, ऍज पर गव्हर्नमेंट GR डेटेड अपर एज लिमिट रिलॅक्स्ड बाय 2 इयर फॉर ऑल कॅन्डिडेट. ओके, GR नुसार 2 वर्षाचं एज रिलॅक्सेशन सगळ्यांना वाढवून देण्यात आलेलं आहे असं सांगितलेलं आहे. ओके, अपर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट 57 इयर्स आहे. बाकी डिपार्टमेंटलचं आपण आपल्या जास्त काही पुढचं गोष्टी बघायची गरज नाहीये. साधारणतः आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठीची एज लिमिट 30 वर्षाची आहे आणि अदर्स सगळे जे आहेत EWS इन्क्लूड करून बॅकवर्ड क्लास आणि EWS इन्क्लूड करून 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन 35 वर्षाचं या ठिकाणी एज लिमिट असलेली पाहायला मिळते. डन. तर चलो आता बाकीच्या गोष्टी, बाकी सगळ्या गोष्टी इथे सिस्टमॅटिकली सांगितल्यात. हे एजच्या कॉलम नंतर आपण पुढच्या महत्वाच्या कॉलमकडे जाऊयात. ज्या गोष्टीबद्दल थोडीशी निगेटिव्हिटी वाटते बऱ्याच जणांना ती गोष्ट मी तुम्हाला परफेक्टली क्लिअर करून टाकणार आहे. ओके, चला काय म्हणतात बरेच जण. चला 100% भरा. कॉमर्सवाले विद्यार्थी 100% भरा. इंग्लिशमध्ये राहते का पेपर सगळं सांगतो आता, ऐका स्टेप बाय स्टेप पेपरचं पण सगळं पाहूया. आता क्वालिफिकेशन कोणतं आहे? BBA वाल्याने एक कमेंट केली, ठीक आहे, ऐका लक्ष देऊन. BCom, ओके, BMS आणि BBA, कारण ह्या सगळ्यांसाठी आपल्याला कॉमर्सचे सब्जेक्ट कॉमन असलेले पाहायला मिळतात. बरोबर, BBA साठी सुद्धा आणि BCom साठी सुद्धा मोस्ट ऑफ सिलेबस जो आहे तो कॉमन असलेला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर BMS ह्या सुद्धा पदवीचे विद्यार्थी याचे फॉर्म भरू शकतात. MSCIT और इक्विव्हॅलंट त्याच्यासाठी कंपल्सरी असणार आहे. आणि मेन गोष्ट नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी. कोणताही एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा नाहीये, त्यामुळे हा फॉर्म तुम्ही 100% भरू शकता. ओके, त्याच्यानंतर नोट अ डिग्री शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश्ड इन. हा ऑब्विसली आपण तर सगळेच जण त्याच पद्धतीच्या युनिव्हर्सिटीमधून आपलं जी काही डिग्री आहे ती डिग्री कंप्लीट करत असतो. ओके, इफ एनी कॅन्डिडेट नॉट पोजेस MSCIT कोर्स, ओके, then candidate can be proceed recognized computer certificate of more than 3 months duration or professional certificate course issued by ICWA किंवा CA or Tally certification computer. हे या सगळ्या गोष्टीपैकी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. ओके, मोस्ट ऑफ कॉमर्स विद्यार्थी हे आपण MSCIT टॅली वगैरे केलेले 100% असतो. टॅली तर आपण 100% करतो, त्याच्यामुळे विशेष नाही राहत की ह्याच्यातलं एखादं राहील. त्यातल्या त्यात दुर्दैवाने राहिला असेल तर या ठिकाणी 3 मंथचं ड्युरेशन असलेलं कोणतेही सर्टिफिकेट आपल्याला इथं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. चला, मेन गोष्ट आहे पेमेंट किती सर. पगारीच्या बाबतीमध्ये 1-2 विद्यार्थी थोडेसे निगेटिव्ह होतात. आता पोरांनो मला सांगा, तुम्ही कॉमर्स झालेले पोरात, ओके, आपण ज्यावेळेस जॉब करायला जातो कुठे जातो आपण जॉबसाठी, तर पहिलं जातो CA कडे जातो जिथं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या असतात. किंवा टॅक्स कन्सल्टंट जो असतो टॅक्स कन्सल्टंटकडे जातो, तिथं त्याच्या ऑफिसमध्ये बसून ठक बराच वेळ 8-10 तास आपण काम करत असतो. तिथं आपला पहिला पगार, आपण जर फ्रेशर असतो तर आपल्याला 10,000 पासून सुरुवात होते. बरोबर, मी तर स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मला 5,000 दिलं होतं. राईट, म्हणजे 8,000 पासून स्टार्ट होत असते मोस्ट ऑफ. आणि जो एकदम एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे त्याला 20,000 ते 22,000 पर्यंत पगार पडत असतो आणि तो एकदम थाटात असतो एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवस घासल्यानंतर आपलं पेमेंट हे थोडंसं 25च्या वरती जायला सुरुवात होतं. बरोबर, ह्या गोष्टी आपण एक्सेप्ट केल्या पाहिजेत. आपल्या कॉमर्सवाल्यात आपण स्वतः जॉब करून बघितलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला पेमेंट हे कमी भेटत असतं. आता इथं लक्षात घ्या, तुम्हाला इथं 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिस सारखं काम करायचं आहे. 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिस. याच्यामध्ये फर्स्ट इयरचं पेमेंट आहे तुमचं 19,000. ओके, ह्याच्यामध्ये काही भत्ते वगैरे ऍड होऊ शकतात थोडेफार, पण 20-22,000 पर्यंत पगार जाईल तुमचा. सेकंड इयरमध्ये 20,000, थर्ड इयरमध्ये 21,000 पेमेंट आपल्याला इथं वाढत असलेलं दिसून येतं. ओके, नोट 1, पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स फायनान्स विल बी पेड ॲडिशनल 1,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला जास्त पडणार आहेत PG वाल्यांसाठी. ओके, त्याच्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट आर entitled of CPF and gratuity and other allowances will be applicable to them as per the prevailing rule of company attended from time to time. ओके, आता हे बरेचसे याच्यातले नियम वगैरे टाकलेले आहेत. ओके, 3 वर्षानंतर शक्यतो या ठिकाणी थोडंसं कन्फर्म करून सांगेन मी तुम्हाला. ओके, 3 वर्षानंतर कदाचित ऑन रोल तुम्ही होऊ शकतात, हे आपल्याला इथं दिसून येते. राईट, चला जाऊयात मेन गोष्ट, अभ्यासक्रम कसा असतो याच्यावरती. राईट, आले का सगळे कॉमर्सवाले आहे का रे पोरांनो? सगळे कॉमर्सवाले आले का? आपली कम्युनिटी आली आहे इथं. जय हो, कॉमर्सवाल्यांची कम्युनिटी एकत्र दिसायला लागली आहे. 100+ पोरं कॉमर्सवाले. वा 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 वा. आम्ही तर फक्त एक्सपिरियन्ससाठी CA कडे जात होतो. 3,000 खूप झाले. हा, मला माहित आहे ना, पण 3,000 जर म्हटलं तर आपल्या कम्युनिटीचं थोडंसं हे होतं ना, काय म्हणतात, इन्सल्ट झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे
3,000 म्हणलो नाही तुम्हाला. सुरुवातीला तर फक्त एक्सपिरियन्ससाठी बाबा तू एंट्री दे ह्याच्यासाठी आपण जातो. मग त्यांनी दिलेले जेवढे काही असतील येण्या जाण्याचा खर्च जरी दिला तरी तो आपल्यासाठी खूप जास्त असतो है ना. तर सगळी कम्युनिटी कॉमर्सवाली एकदा लाईक हाना. 100+ कॉमर्सवाले एकत्र आलेले आहेत आपण. AWS काढलं चालेल का? काढून घ्या लवकर. ओके चला कॉमर्सवाले जय हो, सगळ्यांचं स्वागत आहे. 36 फॉर्म भरू शकतो का? नाही ना बाबा, 35 वर्षापर्यंत आहे. बाकी अदर कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन मी सांगितले तुम्हाला. जर त्याच्यामध्ये बसत असाल स्पोर्टमध्ये वगैरे तर तुम्ही किंवा त्या ठिकाणी ऑर्फन वगैरे असे जे काही आहे त्याच्यामध्ये असाल तर भरू शकतात, नाहीतर नाही. ओके चला ठीक आहे. सगळेजण एकत्र येऊन लाईक हाना. 100 लाईक तरी झाले पाहिजेत आपल्या कॉमर्सवाल्यांसाठी एकत्र है ना. चला वेलकम कॉमर्सवाले. आता आहे का मेन गोष्ट आणि याच्याबद्दलचं नॉलेजच्या बाबतीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी सांगतो की बाबा कॅन्डिडेटला पेपर कसा असेल ते एकदा सांगतो. राईट, इथं पेपरचं स्ट्रक्चर 2 टाईपमध्ये विभागलंय. ह्याच्यामध्ये टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन असणार आहेत 110 मार्काला. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क्स आहेत 110. राईट, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केले माहित नाही. एका प्रश्नाला 2 मार्क द्यायचं तर ह्यानी काय 100 मार्क होऊन 110 व्हायला पाहिजे, पण हे 100 मार्क व्हायला पाहिजेत पण 110 केले. ठीक आहे, जे आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन. सर ह्याच्यासाठी काही बॅच वगैरे करावं लागेल का? कॉमर्सवाल्यांकडे नॉलेज असतं परंतु थेरॉटिकल नॉलेजच्या बाबतीमध्ये आपण कमी पडत असतो. राईट, खऱ्या गोष्टी. थेरॉटिकल नॉलेजच्या बाबतीमध्ये बऱ्याच दिवसापासून आपण मागची पुस्तकं उघडलेली नसतात, त्यामुळे आपण कमी पडत असतो. आता टेक्स्टबुकच्या मदतीने मी एक प्रयत्न करणार आहे. कोणता प्रयत्न? तर ह्या प्रोफेशनल नॉलेजसाठी एखादी सेपरेट बॅच रेकॉर्डेड स्वरूपात, ओके, सेपरेट बॅच रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल होते का हे पाहणार आहे. तोपर्यंत तुम्ही पवन सर टेक्स्टबुक नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथे मी माझी माहिती सांगेल किंवा एखादा सेपरेट व्हिडिओ पण बनवेल कॉमर्सवाल्यांसाठी. ओके, हे आहे तुमचं कॉमर्सच्या रिलेटेड सेपरेट नॉलेज, ज्याच्यामध्ये कॉमर्सच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. आफ्टर इट सेकंड थिंग आहे ते म्हणजे टेस्ट ऑफ जनरल नॉलेज, टेस्ट ऑफ रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. ह्या गोष्टी असणार आहेत तुमच्या. म्हणजे GS, मॅथ, रिझनिंग आणि मराठी अशा टाईपनं या ठिकाणी आपल्याला टोटल किती दिसत आहे बघा, 40 आणि 40 80 प्रश्न दिसत आहेत. राईट, आणि वरती 50 प्रश्न, 80 आणि 50 130 प्रश्न आणि टोटल मार्क्स जे आहेत ते टोटल मार्क्स त्याचे आहेत 150. 150 मार्काचा तुमचा हा पेपर होणार आहे. पेपर एकच होईल शक्यतो 99%. एकाच पेपरमध्ये दोन्ही 20 सब्जेक्ट कव्हर केले जातील. बरोबर, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ आहे 120 मिनिटाचा. 130 प्रश्नांसाठी 130 प्रश्नांसाठी तुमच्याकडे वेळ जो आहे तो वेळ असणार आहे तो म्हणजे 2 तासाचा. डन. चला आफ्टर इट ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर लक्षात घ्या, फॉर एव्हरी रॉंग आन्सर मार्क्ड बाय द कॅन्डिडेट 1/4 ऑफ मार्क्स असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड ॲज पेनल्टी. म्हणजे तुम्ही जर एक प्रश्न चुकलात तर तुमचं 1/4 मार्क कमी होणार. म्हणजे एक प्रश्नाला जर 1 मार्क मिळत असेल आणि एक जर चुकलात तुम्ही तर बरोबर आलेल्या प्रश्नातले तुमचे 0.25 मार्क इथं कमी होणार आहेत. म्हणजे इथं तुम्हाला सरळ सरळ यांनी काय सांगितले, पेनल्टी असेल असं इथं सांगण्यात आलेलं आहे. राईट, चला एवढं एकच पार्ट महत्वाचा होता. त्याच्यानंतर द ऑनलाईन टेस्ट विल बी टोटल 150 मार्क्सची असेल. राईट, द मार्क ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट विल बी कन्व्हर्टेड इंटू 100 मार्क्स अँड रिझल्ट विल बी प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू कन्सिडरिंग सोशल अँड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. 150 मार्काचा पेपर आहे पण ह्या 150 मार्काला रिस्पेक्टिव्हली कन्वर्ट केलं जाईल कशामध्ये, 100 मार्कामध्ये, असं त्यांनी सांगितलंय. 150 मार्क जर पडले, 150 पैकी तुम्हाला जर 150 मार्क पडले तर तुम्हाला 100 मार्कामध्ये कन्वर्ट केलं जाईल. म्हणजे 150 पैकी 150 पडले तर 100% तुम्हाला पडले असं थोडक्यात सांगितलंय. म्हणजे 150 मार्काला कन्वर्ट केलं जाईल 100 ह्याच्यामध्ये. ओके, आणि ह्याने असं सांगितलंय, ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट ऑर candidate applied against open category who obtain less than 40 marks, okay, less than 40 marks out of total 100 marks, and reserve category candidate SC, ST, VJ, A, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS who obtain less than 30 marks out of 100 will not recommended for drawing the result. म्हणजे पोरांनो तुम्हाला किमान 40% गुण पाहिजेत. पास होण्यासाठी किती पाहिजे, 40%. म्हणजे सर 150 पैकी ओपन कॅन्डिडेटला 40% किती होतात, 0 कट 0 कट 60 मार्क तुम्हाला 150 पैकी ओपन कॅन्डिडेटचे आले पाहिजेत. ओके, हे नंतर कन्वर्ट होणार आहे 100 मार्कामध्ये. तरी सुद्धा लक्षात ठेवा 150 मार्कापैकी तुमचे 60 मार्क ओपन कॅन्डिडेटसाठी बरोबर असणं गरजेचं आहे आणि 150 मार्कापैकी अदर सगळ्यांसाठी 30% जे की 45 गुण होतात, 45 गुण मिनिमम पाहिजेत. राईट,
मिनिमम एवढे जर गुण नसतील तर तुमचा विचार केला जाणार नाही. जागा आम्ही रिक्त ठेवू पण तुम्हाला आम्ही विचारणार नाही, असं थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये कमीत कमी 60 क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजेत आणि अदर कॅटेगरीमध्ये तुमचे 45 क्वेश्चन सॉरी क्वेश्चन नाही मार्क्स. ओके, एवढे मार्क्स तुमचे बरोबर आले पाहिजेत. आणि 100शी तुलना केली तर 40% ओपनसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी 100 पैकी 30% गुण तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे, असं इथं यांनी सांगितलेलं आहे. राईट, तसं पोरं अभ्यासच करतात बऱ्यापैकी, त्याच्यामुळे हा क्रायटेरिया फक्त सांगण्याचा असतो. पोरग इथं 100 पैकी किमान 60, 65, 70, 80 पर्यंत जातात. 80 पर्यंत जाणार रिझल्ट तुमचा. ओके, 70-80 पर्यंत आरामात मारतात. त्यामुळं ह्या गोष्टी काही तेवढं मला वाटत नाही याचा फरक पडेल. बरोबर, लक्षात घ्या. जनरल नॉलेज आहे, रिझनिंग आहे, मॅथ आहे आणि मराठी आहे, असे 4 घटक आहेत. ह्याने इंग्लिश आहे असं सांगितलेलं नाहीये. नीट पाहून घ्या सगळेजण. प्रश्न आता स्टार्टिंगला एकानं म्हणलं होतं मला की सर इंग्लिश वगैरे आहे का? इंग्लिश नाहीये, दिसत नाही आपल्याला. ओके, पहिली गोष्ट प्रोफेशनल नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट टेस्ट ऑफ जनरल नॉलेज, जीके असेल. ओके, टेस्ट ऑफ जनरल नॉलेज दॅट इज, एक सेकंड, जनरल नॉलेज म्हणलं त्यांनी, टेस्ट ऑफ जनरल नॉलेज दॅट इज, भावड्या तुला जीएस पण नाहीये रे, सॉरी मी जीएस वाचलं ते. तुला फक्त 3 सब्जेक्ट आहेत. रिझनिंग आहे 40 क्वेश्चन, मॅथ आहे 20 क्वेश्चन आणि मराठी आहे 20 क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला जीएसचा पण तयारी नाही करायची. म्हणजे सर तुम्हाला टोटल काय विचारलं जाणार माहितीये का? तुम्हाला फक्त अभ्यासक्रमामध्ये किती घटक आहेत? एक आहे रिझनिंग, ओके, जो की 40 मार्कासाठी आहे. दुसरा आहे मॅथ, जो की 20 मार्कासाठी आहे. आणि तिसरा आहे मराठी व्याकरण, जे की तुमचं 20 मार्कासाठी आहे. बरोबर, हे टोटल किती झाले? 80 मार्कासाठी. प्लस ह्याच्यामध्ये तुमचं त्या बाबतीतलं प्रोफेशनल नॉलेज म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट जो आहे तो टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे तुमचा 50 क्वेश्चनचा, 50 मार्काचा. असं एकूण 130 प्रश्न तुम्हाला आहेत. 130 प्रश्नाला तुम्हाला 150 मार्क्स आहेत. 130 प्रश्नाला 50 मार्क्स आहेत. ओके, टेक्निकलचे 110 मार्क आहेत. आणि हे ह्याचे किती झाले पोरांनो? सॉरी, हे प्रश्नाची संख्या झाली 80. ओके, प्रश्न 80 आणि गुण याचे झाले ते म्हणजे 40. ओके, 20 हे गुण आहेत 40 आणि प्रश्न आहेत 80. राईट, हे प्रश्न आहेत या ठिकाणी टोटल 80 + 50 प्रश्न 130 आणि याला टोटल मार्क आहेत 150. ओके, या पद्धतीचं आपल्याला सिलेबस जो आहे तो सिलेबस पाहायला मिळतोय. चलो, व्हेरी नाईस. फीस वगैरे पाहून घ्या. बरं वाटलं मला ह्याची फीस बघितलं पहिल्यांदा. ओके, महाराष्ट्रामध्ये तसं 900 आणि 1000च्या खाली कोणतीही गोष्ट मिळत नसते, पण इथं मात्र फीस आपल्याला कमी पाहायला मिळते. ओके, बॅच लवकर स्टार्ट होईल, डोंट वरी. मी उद्या किंवा परवा दिवशी, आता मी ना उद्या दिल्लीला चाललोय पोरांनो. ओके, उद्या फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये पहिल्यांदा दिल्लीला चाललोय. 1-2 दिवस दिल्लीत आहे. इमानानं चाललोय मी, इमान बघितलं नाही आतापर्यंत कधी, पण पहिल्यांदा चाललोय. टेक्स्टबुक म्हणलं की या बघून जावा आमचं कसं ऑफिस आहे, तर टेक्स्टबुकचं ऑफिस बघून जातो आणि तिथे गेल्यानंतर टेक्स्टबुकच्या ऑफिसामध्ये ह्या बॅचची प्लॅनिंग करतो. ओके, आणि कॉमर्सवाल्यांचं एक सेपरेट इन्क्लाब जिंदाबाद आपलं झालं पाहिजे. आपण सगळे कॉमर्सवाले आहोत, एकाच फॅमिलीमधले आहोत. इन्क्लाब जिंदाबाद झालं पाहिजे आपल्या सगळ्यांचं. ओके, चला, कॉमर्सवाले जरा अटॅच राहा माझ्यासोबत. तुम्ही जर माझं बॅकग्राऊंड सेम आहे, फक्त तुमच्या माझ्यामध्ये एक फरक आहे, तो म्हणजे मी एक गव्हर्नमेंटमधली एक छोटीशी पोस्ट घेतलेली आहे, ॲक्वायर केलेली आहे. पोस्ट होल्डर आहे मी आणि तुम्हाला माझ्यासोबत आणायचं आहे, पोस्ट होल्डर करायचं आहे. ओके, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच कॉमन धागा आहे. आपण सगळ्यांनी, तुम्ही आणि मी, कॉमर्स का घेतलं त्याचं कारण एकच आहे की बाबा ग्रॅज्युएशन नंतर पटकन काहीतरी हाताला जॉब लागला पाहिजे आणि घरच्यांचं थोडंफार, घरच्यांना आपण 15-20 हजार पगार देऊन थोडंसं टामटूम ठेवता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी कॉमर्स घेतलंय. ओके, आता कॉमर्समधून गव्हर्नमेंटमध्ये यायचंय आणि आणखीन छान पद्धतीने आपलं आयुष्य जे आहे त्या आयुष्यात जगायचं आहे आपल्याला. बरोबर, त्यामुळे कॉमर्सवाले सगळेजण टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ओके, आणि या नंबरवरती, हा नंबर माझा नाही ॲक्च्युली, बघूयात फ्युचरमध्ये बॅचेसमध्ये इन्क्लूड झाल्यावर आपण एकमेकांशी नंबर पण शेअर करूया. ओके, पण चला, एक गोष्ट तर पक्की की आपण सगळेजण एकत्र यायचंय गव्हर्नमेंटमध्ये आणि छान पद्धतीने हे करूयात. लाईक हा ना सगळेजण, 150च्या 150 पोरं. फीस बघा, ओपनिंग ऑफ सबमिशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, एक्झामिनेशन टेस्ट सेंटर फेब्रुवारी-मार्च. आणि या ठिकाणी बघा पोरांनो, ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये, रिझर्वसाठी 250 रुपये. डन, ही फीस स्ट्रक्चर आहे. बाकी सगळ्या गोष्टी आता इथं तुम्हाला क्लिअरली समजतच आहेत. डन, चलो, कोई बात नाही. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
चला, BA इकॉनॉमिक्स म्हणून मधून झाले आहेत तर चालेल का? नाही चालत ना भाऊ, कॉमर्सवाले आम्ही, फक्त कॉमर्सवाले आहेत. त्यांनी सांगितले स्पष्टपणे. सर मी पण कॉम्प्युटरमधून CCC कोर्स केलाय, चालेल का? इक्विव्हॅलंट असतो ना, CCC कोर्स म्हणजे MSCIT ला इक्विव्हॅलंट असतो, राईट? चला, चलो कोई बात नहीं, यहाँ पे हम रुकेंगे. सबको कहना है तुमसे. काय गाणं आहे काय बघा, कहता है तुमसे. किती बरं वाटायला लागलं आज, मी एका वेगळ्याच मूड मध्ये आलो माहिती आहे का. कॉमर्सवाले बघतायत, कॉमर्सवाला बोलतोय, कॉमर्सवाले एक फॅमिली तयार झाली आज. स्पेशल लेक्चर कॉमर्सवाल्यांसाठी आहे ना. कॉमर्सवाले जिंदाबाद. बाकीच्यांना दुसऱ्या भरपूर पोस्ट असतात, कॉमर्सवाल्यांना खूप कमी पोस्ट असतात है ना. चला, कॉमर्सवाले हे भविष्यात निघणाऱ्या सगळ्या पोस्ट मी तुम्हाला शेअर करत राहीन, फक्त डिपार्टमेंटसाठी कॉमर्सच्या. बाकी अटॅच राहा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. या बॅचेस आहेत, बॅचेसची फीस पण बरेच जण विचारत होते मध्यंतरी. बाळांनो, फीस जी आहे ना, फीस सगळ्या कॉमर्सवाल्यांसाठी परवडण्यासारखी आहे. आता ही पोलीस भरती आहे, 450 फीस आहे. ओके, सरळ सेवाची बॅच म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्याच बॅच येतील, सगळ्याच बॅच बरं का, ते जवळपास 650 ते 700 मॅक्झिमम एवढी फीस आहे. डन. रेल्वेची तयारी करायचं एवढीच. सर रेल्वे पोलीस सगळंच करायचं आहे तर नियर अबाउट 1000च्या आसपास सगळ्याच ह्याची असते. ओके, चला काही हरकत नाही, इथे मी थांबतो. ओके, आणि रजा घेतो. कल सुबह को जल्दी से निकलना है, पनवेल जाना है. कल सुबह जल्दी निकल के विमान देखने को जाना है, तो यहाँ पे रुकेंगे हम आणि भेटूयात परत असेच महत्त्वाच्या सेशनमध्ये, इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. तब तक के लिए बाय बाय बाय. ओके, चला. एक क्वेरी होती, चुकीचा टाइम आहे पण विचारतो, आचारसंहितामध्ये झालेल्या एक्झामचा रिझल्ट लागेल का? चुकीचा टाइम नाही बाळा, आचारसंहितेमध्ये नवीन जाहिरात येत नाही, बाकी रिझल्ट लागू शकतात, जॉईनिंग सुद्धा भेटू शकते. आचारसंहितेचा आणि रिझल्ट लागण्याचा किंवा जॉईनिंगचा संबंध येत नसतो, ही गोष्ट कन्फर्म लक्षात ठेवा. ओके, दिल्लीला जागा वाटप करायला जाणार आहेत का? नाही, स्वतःचीच जागा सिलेक्ट करायचं आहे. यावेळेस खासदारकीला थांबायचं आहे मला, काही झालं तर. मोदी साहेबांसोबत चाय पे चर्चा करने की है कि कॉमर्स वालों के लिए और बच्चों, मित्रों, कॉमर्स वालों के लिए ज्यादा से ज्यादा रिक्रूटमेंट निकालने के लिए मोदी जी के साथ, हमारे प्यारे प्राइम मिनिस्टर मोदी जी के साथ बातचीत करेंगे. चला, माझे 33 आहे, चालेल का? चालतं की. उषा पाटील, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर चालतं. ओपन कॅटेगरीमध्ये 30 एज लिमिट आहे. ओके, EWS आणि अदर सगळ्यांसाठी 35 आहे. चला, हॅपी. थँक्यू इलियास, थँक्यू दिशा. बॅच बद्दल सांगतो श्रीनिवास भाऊ, थोडा सांगतो बॅच बद्दल. तुम्हाला जर संपूर्ण जॉईन करायचं असेल ना, म्हणजे आता सध्या सगळ्याच बॅचला अटॅच व्हायचं असेल तर एखादी सरळ सेवा उचलायच्यातली. सरळ सेवेच्या बॅचला सगळ्याच बॅचेस फ्री असतात. ओके, येस रोहिणी, 100% सांगतो मी तुम्हाला याच्याबद्दल. डन. चला, लाईक आणलं का सगळ्यांनी? किती कडू आहेत कॉमर्सवाले, 100 पण लाईक नाही केले अजून. चला, करा पटकन कॉमर्सवाले आणि भेटूयात परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या टॉपिक्स आहेत. तब तक के लिए बाय बाय बाय. ओके, एंड करतो लेक्चरचं मी. बाय.